म्हणून आपले बांधव मित्रासह बोलवून विधियुक्त रीतीने सत्यनारायणाचे पूजन केले, तीर्थप्रसाद भक्षण केला आणि भद्रशेन नौका लोटून आपल्या नगरात निघाला. काही थोड्या अंतरावर गेल्यानंतर साधवानी जावायला म्हणतात, ही पहा माझी रत्नापुरी नगरी असे बोलून द्रव्याचे रक्षक एका दूताला घरी पाठवले. तो दूत नगरात गेला व साधवानीच्या बरीला पाहून त्याने नमस्कार केला व तिला हात जोडून अपेक्षित वाक्य बोलू लागला. कोणाला बांधव पुष्कळ द्रव्यासहित साधवानी व साधवाने जावाय आपल्या नगराजवळ आलेले आहेत असे दूताचे वाक्य ऐकून साधवानीची बरी अतिशय आनंदी झाली व मुलीस उतरली की सत्यनारायणाचे पूजन तू कर असे सांगितले व आपण लवकरच पतिदर्शनासाठी बंधनावर गेली. आईचे वाक्य मुलीने ऐकले, सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले, परंतु तीर्थप्रसाद भक्षण न करता तशीच बंधनावर गेली. त्यामुळे तिच्यावरती भगवान व तिचा पती असणारी नौका द्रव्यासहित पाण्यात बुडवून दिली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेली कलावती तिचा पती सुद्धा नाही, त्यामुळे अतिशय संतप्त झाली व भूमीवर पडून रडू लागली. पुढे नौका त्या दुःखी झालेली कलावती पतीच्या पादूक घेऊन सती जाण्यास निघाली. धार्मिक व सज्जन असणार साधवानी बरेच मुलीच्या अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशय संतप्त झाला. सत्यनारायण नौका नाशिक असेल कारण त्याच्या पायरी मी मुळीसर होतो असे तेव्हा दिनाचे रक्षण करण्यास सत्यनारायण भगवान संतुष्ट झाले आणि आकाश झाले, घे साधो, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आल्यामुळे तिचे पती दर्शन घडले नाही. ती जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती परत मिळेल, यात मात्र कसलीही शंका नाही. कलावतीने आकाशवाणी ऐकली, घरी जाऊन प्रसाद भक्षण आणि पुन्हा बंधन पाहतो तिचा पती सज्जनासह लागले व यही लोक सुखे पाहून शेवटी वैकुंठ लोकात गेले. इधरे वाखंडे सत्यनारायण करीतील चतुर्दध्याय गोडा पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञान